त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार. नाही, विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत, त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब एका देशातल्या जुन्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय तुम्हाला चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हटलं होतं. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदन फोन केला नाही, काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काय मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची, साधारण 25 वर्षानंतर आज ही महत्त्वाला पाहायला मिळते, काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात, कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे करणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवावं लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. मुद्दा काढला तो तुमच्या जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळाले. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज, ज्यावेळी तुम्हाला तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय, असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला जुगारले का लोकांनी? एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना. लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचार केला, आपल्याला प्रतिसाद दिली, त्यांनी ते दिसून सुद्धा आलेला आहे.
त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय बोलता? काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय. आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर आला. जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला. निकालातून किती उत्तर दिले म्हणायचं? निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आधी उत्कृष्ट पैलवान आहे. कोल्हापूर जिल्ह्याची एक सीट आपली आहे, मात्र धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही सहकार्याबद्दल आभारी आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. लक्षात करा, मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्याचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अन इम्पॉर्टंट रोल. कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. आहेत का? उभं राहा. सचिन छत्रपती शाहू महाराज की इंडिया आघाडीचा खासदार छत्रपती शाहू महाराज की मला आनंद आहे. साहेब, तुम्ही मतदानाच्या दिवशीच म्हटलं होतं की निकालात एक मॅजिक निर्माण होईल आणि तो आता शब्द खरा ठरणार. नाही, मी म्हटलं तसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल, पवारसाहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल, हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे. मुख्यमंत्री स्वतः शेवटच्या टप्प्यामध्ये थांबून होते. त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की घंटीची घंटी वाजवली नाही, ते आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ. परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी, देशासाठी आहे, तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. कोण आलं, किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो, परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे. हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला
आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जातं. नाही, आता मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे, आज टीका करणार नाही. महाराज निवडून आले त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना. नाही, तो मुद्दा कालबाह्य झाला, त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका. जनतेनं आता तो निर्णय घेतलाय, जनतेनं निर्णय घेतलाय. मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही. मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकाळात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं. आता जनतेनं योग्य उत्तर 1.5 लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला. आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका, जनतेला आवडणार नाहीत, आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं. आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील, परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची, विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. 400 पारचा नारा भाजपनं दिलेला होता. भाजपला एवढे सगळे प्रयत्न करून काय लोकांचं माइंडसेट नाही, लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे, बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून, तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते. कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे, अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कोल्हापूरची सीट निवडून आणू शकलात, पण बाजूच्याच हातकणंगले मतदारसंघात निसटता पराभव महायुतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. नाही, तुम्ही गेले 2 वर्ष 1.5 वर्ष बघताय या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसते. तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला. कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती, पंतप्रधानांच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री ठाण मांडले होते, अगदी शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे जावई सुद्धा येऊन गेले. कसं विश्लेषण? ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे, राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे. त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही, ते मताद्वारे दाखवून दिलेलं आहे. कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळालं नाही असं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीसाठी किती शक्यता आहे? ते मला वाटते मगाशी पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीत, आतासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटते उद्या सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतात. राज्याच्या दृष्टीने एक चांगलं वातावरण राज्यात आता पाहायला मिळते. मुंबई त्याच्या जागावर आहे, मुंबईपर्यंत त्याचे पडसाद चांगले नाही. विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत, त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब एका देशातल्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. खरं तर आपली आपल्यासाठी जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय? त्यावेळी तुम्हाला तुमच्याची जी चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हणले होते. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदन फोन केला नाही, काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काय मिरवणूक वगैरे करायचा प्रश्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची. साधारण 25 वर्षानंतर आज ही मुहूर्ताला पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात. कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे करणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवाव्या लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. महाराज वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या नक्की जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळालंय. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज ज्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं त्यावेळी तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय, असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला लोकांनी एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. आणि खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचार केला आपल्याला फोटोस्वाद दिली ते दिसून सुद्धा आलेला आहे. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला. निकालातून किती उत्तर दिले म्हणायचं? निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आजही उत्कृष्ट पैलवान आहे. कोल्हापूर जिल्ह्याची एक सीट आपली आणि मात्र आज
धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही सहकार्याबद्दल आभारी आहे. मकानदार घ्या मकानदार. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. लक्षात ठेवा, मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्याचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. साहेब हात करा कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. महाराजांना बरोबर आहेत का? या, उभं राहा. सचिन छत्रपती शाहू महाराज की जय. इंडिया खासदार छत्रपती शाहू महाराज की जय. मला आनंद आहे. साहेब, तुम्ही मतदानाच्या दिवशीच म्हटलं होतं की निकालात एक मॅजिक निर्माण होईल आणि तो आता शब्द खरा ठरणार. नाही, मी म्हटलं तसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल, पवारसाहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल, हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे. नाही, ते आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ. परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. कोण आलं, किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो, परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे. हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जातं. नाही, आता मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे, आज टीका करणार नाही. महाराज निवडून आले याचा आनंद आम्हा सगळ्यांना. नाही, तो मुद्दा कालबाह्य झाला, त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका. जनतेनं आता तो निर्णय घेतलाय, जनतेनं निर्णय घेतलाय. मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झालाय असं म्हणायला हरकत नाही. मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकाळात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं. आता जनतेनं योग्य उत्तर 1.5 लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला. आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका, जनतेला आवडणार नाहीत आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं, आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची, विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. नाही, लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे, बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून
तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते, कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे. अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही, हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कोल्हापूरची सीट निवडून आणू शकलात, पण बाजूच्याच हातकणंगले मतदारसंघात निसटता पराभव महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. नाही, तुम्ही गेले 2-1.5 वर्ष बघताय या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसतं. तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला. कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती. पंतप्रधानांच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री ठाण मांडले होते, अगदी शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे जावई सुद्धा येऊन गेले. कसं विश्लेषण? ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे, राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे. त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही, ते मताद्वारे दाखवून दिलेलं आहे. कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळालं नाही असं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीसाठी किती शक्यता आहे? मला वाटते मगाशी पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे दिल्लीत. आतासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटते उद्या सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतात. नाही, विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे. की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत, त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब, एका देशातल्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात, भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे, अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. आपली मिळण्यासाठी जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय तुम्हाला तुमच्याची जी चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हणले होते. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदन फोन केला नाही, काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काय मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची. साधारण 25 वर्षानंतर आज ही होताना पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात, कशा पद्धतीने या पुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे करणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे
करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवावं लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या किती जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळाले. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज, ज्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं तर तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय, असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला जुगारले का लोकांनी? एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचार केला, आपल्याला प्रतिसाद दिली, त्यांनी ते दिसून सुद्धा आलेलं आहे. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला. निकालातून किती उत्तर दिले म्हणायचं? निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आजही उत्कृष्ट पैलवान आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची एक सीट आपली आहे, मात्र धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही सहकार्याबद्दल आभारी आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. लक्षात ठेवा, मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्यांचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. आहेत का? उभं राहा. सचिन महाराज साहेब हात वर घ्या.
छत्रपती शाहू महाराज की जय. इंडिया आघाडीचा खासदार छत्रपती शाहू महाराज की जय. मला आनंद आहे. साहेब, तुम्ही मतदानाच्या दिवशीच म्हटलं होतं की निकालात एक मॅजिक निर्माण होईल आणि तो आता शब्द खरा ठरणार. नाही, मी म्हटलं तसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल, पवार साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल, हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे. मुख्यमंत्री स्वतः शेवटच्या टप्प्यामध्ये थांबून होते. त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की पंटीची घंटी वाजवली जाईल. नाही, ते आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ. परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. कोण आलं, किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो, परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे. हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जातं. नाही, आता मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे, आज टीका करणार नाही. महाराज निवडून आले त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना. साहेब, वारसदारांचा मुद्दा सुद्धा नाही, तो मुद्दा कालबाह्य झाला, त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका. जनतेनं आता तो निर्णय घेतलाय, जनतेनं निर्णय घेतलाय. मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही. मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकाळात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं. आता जनतेनं योग्य उत्तर 1.5 लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला. आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका, जनतेला आवडणार नाहीत आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं, आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील, परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची, विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. 400 पारचा नारा भाजपनं दिलेला होता. भाजपला एवढे सगळे प्रयत्न करून काय लोकांचा माइंडसेट नाही, लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे, बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते. कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे, अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कोल्हापूरची सीट निवडून आणू शकलात, पण बाजूच्याच हातकणंगले मतदारसंघात निसटता पराभव महायुतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. नाही, तुम्ही गेले 2 वर्ष 1.5 वर्ष बघताय या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसते. तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला. कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण ते तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती. पंतप्रधानांच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री ठाण मांडले होते, अगदी शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे जावई सुद्धा येऊन गेले. कसं विश्लेषण? ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे, राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे. त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही, ते मताद्वारे दाखवून दिलेलं आहे. कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळालं नाही असं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीसाठी किती शक्यता आहेत ते मला वाटतं मगाशी पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीत, आतासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं उद्या सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे.
आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो. राज्याच्या दृष्टीने एक चांगलं वातावरण राज्यात आता पाहायला मिळते. मुंबई त्याच्या जागावर आहे. मुंबईपर्यंत त्याचे पडसाद उपयोग चांगले नाही, विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत, त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब एका देशातल्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. आपल्यासाठी जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय तुम्हाला तुमच्याची जी चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हणले होते. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही, काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेलं नाही आहे आणि आज काय मिरवणूक वगैरे करायचा प्रश्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची. साधारण 25 वर्षानंतर आज ही मुहूर्ताला पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात, कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे करणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवाव्या लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. वारसा मुद्दा काढला तो तुमच्या नक्की जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळालंय. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज ज्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं तर तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला लोकांनी एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना. आणि खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचार केला, आपल्याला प्रतिसाद दिली त्यांनी ते दिसून सुद्धा आले. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांचं काय म्हटलं? लोकांनी
मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय. आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर आला. जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला. निकालातून किती उत्तर दिले म्हणायचं? निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आजही उत्कृष्ट पैलवान आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची एक सीट आपली आहे, मात्र आज धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही सहकार्याबद्दल आभारी आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. लक्षात ठेवा, मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्याचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. आहेत का? उभं राहा. सचिन छत्रपती शाहू महाराज की जय. इंडिया आघाडीचा खासदार छत्रपती खासदार छत्रपती शाहू महाराज की जय. मला आनंद आहे. साहेब, तुम्ही मतदानाच्या दिवशीच म्हटलं होतं की निकालाचं एक मॅजिक निर्माण होईल आणि तो आता शब्द खरा ठरणार. नाही, मी म्हटलं तसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल, पवारसाहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल, हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे. मुख्यमंत्री स्वतः शेवटच्या टप्प्यामध्ये थांबून होते. त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की बंटीची घंटी वाजवली नाही, ते आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ. परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी, देशासाठी आहे, तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. कोण आलं, किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो, परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे. हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आहे.
आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जातं. गेल्या वेळी ठरलंय असं नाराजीत तुम्ही संजय मंडलिकांना विजय केलं होतं, त्यावरती संजय मंडलिकांनी टीका केली होती, काय त्यांना? नाही, आता मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे, आज टीका करणार नाही. महाराज निवडून आले त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना. साहेब वारसदारांचा मुद्दा सुद्धा नाही, तो मुद्दा कालबाह्य झाला, त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका. जनतेनं आता तो निर्णय घेतलाय, जनतेनं निर्णय घेतलाय. मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही. मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकाळात कोण काढणार नाही. आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं. आत्ता जनतेनं योग्य उत्तर 1.5 लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला. आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका, जनतेला आवडणार नाहीत. आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं, आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील, परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची, विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. 400 पारचा नारा भाजपनं दिलेला होता. भाजपला एवढे सगळे प्रयत्न करून काय लोकांचा माइंडसेट? नाही, लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे, बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून, तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते. कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे, अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही, हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कोल्हापूरची सीट निवडून आणू शकलात, पण हातकणंगले, बाजूच्याच हातकणंगले मतदारसंघात निसटता पराभव महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. नाही, तुम्ही गेले 2 वर्ष 1.5 वर्ष बघताय या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसते. तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला. कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण साहेब तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती, पंतप्रधानांच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री ठाण मांडले होते, अगदी शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे जावई सुद्धा येऊन गेले, कसं विश्लेषण? ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे, राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे. त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही, ते मताद्वारे दाखवून दिलेलं आहे. कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळालं नाही असं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीसाठी किती शक्यता आहे? मला वाटतं मगाशी पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे दिल्लीत, आतासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं उद्या सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे. आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार. राज्याच्या दृष्टीने एक चांगलं वातावरण राज्यात आता पाहायला मिळते. मुंबईच्या जागावरून झाली तर मुंबईपर्यंत याचे पडसाद चांगले नाही, विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत, त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब एका देशातल्या जुन्या, सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात, भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे, अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या?
माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. खरं तर आपली आपल्यासाठी जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय? त्यावेळी तुम्हाला तुमच्याची जी चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हणले होते. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदन फोन केला नाही, काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काय मिरवणूक वगैरे करायचा प्रश्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची. साधारण 25 वर्षानंतर आज तुम्ही होताना पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात. कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, त्याचं पुढे घेणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवावं लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या किती जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळाले. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज, ज्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं त्यावेळी तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय, असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला लोकांनी एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून खरं प्रचार केला. आपल्याला फोटोसुद्धा दिविताने ते दिसून सुद्धा आलेला आहे. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला, निकालातून देखील उत्तर दिले म्हणायचं. निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आजही उत्कृष्ट पैलवान आहे. कोल्हापूर जिल्ह्याची एक सीट आपली आहे, मात्र आज
धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही सहकार्याबद्दल आभारी आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. लक्षात ठेवा, मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्याचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. आहेत का? उभं राहा. सचिन छत्रपती शाहू महाराज की जय. इंडिया आघाडीचा खासदार छत्रपती शाहू महाराज की जय. मला आनंद आहे. साहेब, तुम्ही मतदानाच्या दिवशीच म्हटलं होतं की निकालात मॅजिक निर्माण होईल आणि तो आता शब्द खरा ठरणार नाही, मी म्हटलं तसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल, पवारसाहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल, हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे. नाही, ते आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ. परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. कोण आलं, किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो, परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे. हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जातं. नाही, आता मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे, आज टीका करणार नाही. महाराज निवडून आले याचा आनंद आम्हा सगळ्यांना. नाही, तो मुद्दा कालबाह्य झाला, त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका. जनतेनं आता तो निर्णय घेतलाय, जनतेनं निर्णय घेतलाय. मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही. मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकाळात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं. आता जनतेनं योग्य उत्तर 1.5 लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला. आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका, जनतेला आवडणार नाहीत आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं, आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची, विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. नाही, लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे, बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून
तो लोकांना मान्य आहे असं साधारणपणे दिसते, कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे. अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कोल्हापूरची सीट निवडून आणू शकलात, पण बाजूच्याच हातकणंगले मतदारसंघात निसटता पराभव महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. नाही, तुम्ही गेले 2 वर्ष 1.5 वर्ष बघताय या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसतं. तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला. कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती. पंतप्रधानांच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री ठाण मांडले होते, अगदी शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे जावई सुद्धा येऊन गेले. कसं विश्लेषण? ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे, राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे. त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही. ते मताद्वारे दाखवून दिलेलं आहे. कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळालं नाही असं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीसाठी किती शक्यता आहे म्हणजे मला वाटते मगाशी पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे दिल्लीत. आतासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटते उद्या सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतात. नाही, विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे. की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत. त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब एका देशातल्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय तुम्हाला तुमच्याची जी चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हणले होते. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदन फोन केला नाही, काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काय मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची. साधारण 25 वर्षानंतर आज ही होताना पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात, कशा पद्धतीने या पुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे करणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे आहे
करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवावं लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या किती जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळाले. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज, ज्यावेळी मला तिकीट जाहीर झालं तर तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय, असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला जुगारले का लोकांनी? एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचार केला, आपल्याला प्रतिसाद दिली, त्यांनी आज ते दिसून सुद्धा आलेलं आहे. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला. निकालातून किती उत्तर दिले म्हणायचं? निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आजही उत्कृष्ट पैलवान आहे. कोल्हापूर जिल्ह्याची एक सीट आपली आणि मात्र धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही सहकार्याबद्दल आभारी आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. लक्षात ठेवा, मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्याचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. आहेत का? उभं राहा. सचिन छत्रपती शाहू महाराज की जय. इंडिया आघाडीचा खासदार छत्रपती खासदार
छत्रपती शाहू महाराज की मला आनंद आहे. साहेब, तुम्ही मतदानाच्या दिवशीच म्हटलं होतं की निकालात एक मॅजिक निर्माण होईल आणि तो आता शब्द खरा नव्हता. नाही, मी म्हटलं तसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल, पवार साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल, हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे. मुख्यमंत्री स्वतः शेवटच्या टप्प्यामध्ये थांबून होते. त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की घंटीची घंटी वाजवली जाईल. नाही, ते आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ. परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. कोण आलं, किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो, परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे. हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जातं. नाही, आता मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे, आज टीका करणार नाही. महाराज निवडून आले त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना. साहेब, वारसदारांचा मुद्दा सुद्धा नाही, तो मुद्दा कालबाह्य झाला, त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका. जनतेनं आता तो निर्णय घेतलाय, जनतेनं निर्णय घेतलाय. मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही. मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकाळात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं. आता जनतेनं योग्य उत्तर 1.5 लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला. आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका, जनतेला आवडणार नाहीत आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं, आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील, परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची, विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. 400 पारचा नारा भाजपनं दिलेला होता. भाजपला एवढे सगळे प्रयत्न करून काय लोकांचा माइंडसेट नाही, लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे, बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते. कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे, अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कोल्हापूरची सीट निवडून आणू शकलात, पण बाजूच्याच हातकणंगले मतदारसंघात निसटता पराभव महायुतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. नाही, तुम्ही गेले 2 वर्ष 1.5 वर्ष बघताय या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसते. तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला. कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती, पंतप्रधानांच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री ठाण मांडले होते, अगदी शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे जावई सुद्धा येऊन गेले. कसं विश्लेषण? ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे, राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे. त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही, ते मताद्वारे दाखवून दिलेलं आहे. कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळालं नाही असंच चित्र दिसतंय. इंडिया आघाडीसाठी किती शक्यता आहेत? मला वाटतं मगाशी पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे दिल्लीत, आत्तासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं उद्याच सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतात. राज्याच्या दृष्टीने एक चांगलं वातावरण
विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत, त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला विशाल पाटील यांच्या संपर्कात आलेला आहे का? तुम्हाला हे अपक्ष माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब एका देशातल्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात, भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे, अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. आपली मिळण्यासाठी जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय? त्यावेळी तुम्हाला तुमच्याची जी चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हणले होते. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदन फोन केला नाही, काही अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काही मिरवणूक वगैरे काढायचा प्रश्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची. साधारण 25 वर्षानंतर आज टीम होताना पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात, कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे करणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवावं लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या किती जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सडेतोड उत्तर मिळाले. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज, ज्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं त्यावेळी तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय, असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं? एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला लोकांनी एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचार केला, आपल्याला प्रतिसाद दिली, त्यांनी ते दिसून सुद्धा आलेला आहे. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट,
वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला. निकालातून किती उत्तर दिले म्हणायचं निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आजही उत्कृष्ट पैलवान आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची एक सीट आपली आहे मात्र धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही सहकार्याबद्दल आभारी आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. लक्षात ठेवा, मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्याचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. आहेत का? उभं राहा. सचिन छत्रपती शाहू महाराज की जय. इंडिया आघाडीचा खासदार छत्रपती शाहू महाराज की जय. मला आनंद आहे. साहेब, तुम्ही मतदानाच्या दिवशीच म्हटला होता की निकालात एक मॅजिक निर्माण होईल आणि तो आता शब्द खरा ठरणार. नाही, मी म्हटलं तसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल, पवार साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल, हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे. त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की बंटीची घंटी वाजवली नाही, जाईल. ते आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही. आज आनंदाचा दिवस आहे, उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ. परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. कोण आलं, किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो, परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे. हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जातं. नाही, आता मी म्हटलं तसं आज चांगला दिवस आहे, आज टीका करणार नाही. महाराज निवडून आले याचा आनंद आम्हा सगळ्यांना. नाही, तो मुद्दा कालबाह्य झाला, त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका.
जनतेनं आता तो निर्णय घेतलाय, जनतेनं निर्णय घेतलाय. मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही. मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकाळात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं. आता जनतेनं योग्य उत्तर 1.5 लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला. आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका, जनतेला आवडणार नाहीत, आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे. ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं. आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील, परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची, विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. 400 पारचा नारा भाजपनं दिलेला होता. भाजपला एवढे सगळे प्रयत्न करून काय लोकांचा माइंडसेट नाही, लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे, बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणून, तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते. कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे, अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कोल्हापूरची सीट निवडून आणू शकलात, पण बाजूच्याच हातकणंगले मतदारसंघात निसटता पराभव महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. नाही, तुम्ही गेले 2 वर्ष 1.5 वर्ष बघताय या देशामध्ये एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसतं. तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला. कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती, पंतप्रधानांच्या सभा झाल्या, मुख्यमंत्री ठाण मांडले होते, अगदी शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे जावई सुद्धा येऊन गेले. कसं विश्लेषण? ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे, राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे. त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही, ते मताद्वारे दाखवून दिलेलं आहे. कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळालं नाही असं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीसाठी किती शक्यता आहे? मला वाटतं मगाशी पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे दिल्लीत, आतासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे, आणि मला वाटतं उद्याच सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे, आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार. नाही, विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत, त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल असे आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी, परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. महाराज साहेब एका देशातल्या जुन्या, सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात, भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे, अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, संभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. आपली मिळण्यासाठी जेव्हा तुम्हाला मिळत होतं काय तुम्हाला चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये,
तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हटलं होतं. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदनाला फोन केला का? नाही, काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काही मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हता. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची. साधारण 25 वर्षानंतर आज ही मुहूर्ताला पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोड्या होती, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. गड आला पण सिंह गेला. राजश्री शाहू महाराजांचा विचार असा तुम्ही संसदेत पोहोचवणार आहात. कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे करणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवाव्या लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या नक्की जिवारी लागला, कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सडेतोड उत्तर मिळाले. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. महाराज, ज्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं तर तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय, असं तुम्ही म्हणाला होता. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं? एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला जुगारले का लोकांनी? एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून प्रचार केला, आपल्याला प्रतिसाद दिली, त्यांनी ते दिसून सुद्धा आलेलं आहे. तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांचं काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर आला. जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा, तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराची साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक